शृंगार रे, माझा शृंगार रे, हा माझा शृंगार रे. मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. पण दीदी, मम्मा मला हे नक्कीच विचारेल की एवढं राहुलने तुला काय सांगितलं. नशिबाची मदत घेऊन तुम्ही तुमचा निर्णय आमच्यावर नका लादू. आणि मला पूर्ण आशा आहे की हे नातं जोडल्यानंतर तुमच्या आणि राकेशच्या वडिलांमध्ये जो कडवटपणा आलाय ना, तो आपोआप दूर होईल. हॅलो हॅलो रितिका, कशी आहेस तू? मी ठीक आहे. काही काम होतं? शुभेच्छा देण्यासाठी. मित्र आहे ना, मैत्रिणीच्या आनंदामध्ये आनंद तर वाटणारच, आणि खुश व्हायचा हक्क सुद्धा आहे मला. हो, पण रितिका, मला तुझी ही गोष्ट अजिबात आवडलेली नाहीये. हे बघ, तू या बाबतीत काय विचार करतेस मला नाही माहित, पण मी ही गोष्ट मोकळ्या मनाने कबूल केलेली आहे की नशिबाच्या निर्णयापुढे कुणाचंही काहीही चालत नाही. माणसाला जे काही मिळतं तोच त्याने आनंद समजून स्वीकारावा. हो मानस, मी खुश आहे ना, खूप खुश आहे. ऐकून आनंद वाटला. मला तुझ्या लग्नात इन्व्हाइट नाही करणार? मी तुला कसं सांगू मानस की ज्या लग्नाबद्दल तू आनंद व्यक्त करतोयस ते तर होणारच नाहीये. रितिका, काय झालं? कसला विचार करतेस? बरं, जर तुला माझं तिकडे येणं आवडणार नसेल तर मग मी नाही येणार. नाही नाही मानस, ते जेवढं मला माहिती आहे पप्पा येणार आहेत तुम्हाला इन्व्हाइट करण्यासाठी. अच्छा, असं होणार असेल तर मग ठीक आहे. मानस, आता तू जरा नशिबाबद्दल बोललास, त्यामुळे चला सर्व गोष्टी आपण नशिबावरच सोडून देऊ. तसं सुद्धा उद्या काय होणार आहे ते तुलाही माहित नाही आणि मलाही माहित नाही, हो की नाही? हे सुद्धा बरोबर बोललीस तू रितिका, अगदी बरोबर बोलतेस तू. अच्छा, मी आता फोन ठेवतो. बाय. ओके, बाय. हे बघ रितिका, काही हो अगर ना हो, आपण दोघे खूप चांगले मित्र बनून आयुष्यभर एकमेकांना सोबत तर करू शकतो. तुला जेव्हा माझी गरज जाणवायला लागेल फक्त एक आवाज दे मला, मी लगेच येईन तिथे. आय प्रॉमिस यू. प्रॉमिस? ऑफकोर्स आय प्रॉमिस यू. अरे काजल दीदी, तू? हो, मी. कधी आलीस तू? जस्ट आत्ताच येऊन धडकले. आणि मला काजल दीदी नाही, काजलच हाक मार, ओके? एक मिनिट, मी आता मम्माला हाक मारते. मम्मा, बघ तरी कोण आले ते. अरे काजल, तू? मावशी, सुखी रहा. तुला इकडे पाहून मला खूप आनंद झाला, आणि त्याही पेक्षा याचा आनंद झाला की तू परदेशात राहून सुद्धा आपले संस्कार नाही विसरलीस. मावशी, मी म्हणाले होते ना
मी कधी येऊन सरप्राईज देऊ शकते म्हणून. आणि संस्काराबद्दल बोलायचं झालं तर मी आपल्या मर्यादा, आपल्या परंपरा कशा काय विसरू शकते. चल लवकर फ्रेश होऊन घे बरं. आज आपण सगळेजण एकत्र जेऊया. हं? ओके. चल. मी घेते ना बॅग. यात माझ्यासाठी सुद्धा कपडे असतील हो, ना? हो. हो ना. दीदी उदास नको होस. हे बघ, तू रितिकाचं नशीब उजळवण्याचा प्रयत्न केलास, पण अनेकदा माणूस जेव्हा त्या विधात्याचं काम आपल्या हाती घेतो ना, तेव्हा तो यशस्वी होईलच याची खात्री देत नाही. आणि कदाचित त्यामुळेच रितिकाच्या नशिबात राहुलची सोबत लिहिली नाहीये. माझ्या राहुलवर विश्वास होता, त्यामुळेच मी त्यांना शब्द दिला होता. सोड ना दीदी, तू का त्या झालेल्या गोष्टी उगाळतेस? त्यामध्ये काय हाशील आहे? हं? हे बघ, मी मान्य करतो की तुला तुझ्या सुनेच्या आयुष्यामध्ये आनंद द्यायचा होता, पण याचा अर्थ असा होत नाही की तू तुझ्या मुलाच्या झोळीतला आनंद हिरावून घ्यावास. आणि मग रितिकाचं नातं या घराशी तुटून गेलेलं आहे. तू का ते नातं जोडण्याचा सारखा प्रयत्न करतेस? तू सरळ त्यांना फोन करून सांगून टाक ना की राहुलने या लग्नासाठी नकार दिलेला आहे. अरे, कोणत्या तोंडाने नकार कळवू मी सुंदर? दीदी तू त्या कोणत्या तोंडाने नकार कळवू मी सुंदर? दीदी तू त्या नमस्कार. 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 या 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 काय तुम्ही तर आलाच आहात. खरं तर आम्ही दोघं तुमच्याबद्दलच बोलत होतो. चांगलं झालं तुम्ही स्वतःच आलात ते. आम्हाला माहिती आहे, लग्नाची बोलणी करताना पुढाकार मुलीकडच्यांनीच घ्यायचा असतो. भेटवस्तू घेऊन आले. लग्न ठरवण्यासाठीच मी आले. आंटी, तुम्ही वाट पाहिली असती तर मग वाट तर आम्ही खूप पाहिली, पण मग तुमच्याकडून काही उत्तरच नाही आलं तेव्हा आम्ही विचार केला आपणच पुढाकार घेऊया. या मुहूर्ताच्या काही भेटवस्तू आहेत, स्वीकार करा. तुम्ही अशा का उभ्या आहात? भेटवस्तूंचा स्वीकार करा. निलिमा, ते काय झालं? माफ करा मला. मी या भेटवस्तू स्वीकारू शकत नाही. काय? हे काय बोलताय तुम्ही? मी माझा शब्द नाही पाळू शकले. राहुलने या लग्नासाठी नकार दिलाय. हे लग्न नाही होऊ शकणार. नाही नाही, हे नाही होऊ शकत.
जर तुमच्या राहुलचा लग्नासाठी नकारच होता तर तुम्ही आमच्याकडे का आला होता स्थळ घेऊन? एक विश्वास घेऊन आले होते जो जो कोलमडून पडलाय. विश्वासच तुटला असा तर गोष्ट निराळी होती. तुम्ही तर रितिकाचं आयुष्य एका भोवऱ्यात आणून उभं केलंय. याच गोष्टीची तर लाज वाटते, त्याच गोष्टीची तर माफी मागते तुमच्याकडे. तुमच्या माफी मागण्याने रितिकाचं आयुष्य आबाद नाही होणार आहे पुन्हा. तुम्ही आमच्या घरी स्थळ घेऊन आला होतात की रितिकाच्या आयुष्यामध्ये आग लावायला? तिच्या आनंदाला मातीत मिसळण्यासाठी आला होतात तुम्ही? अरे एका बाजूला तर मानस बरोबर आम्ही लग्न मोडून टाकलं, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही असं म्हणताय की राहुलला हे लग्नच मान्य नाही. मी तुम्हाला या गोष्टीसाठी कधीच माफ नाही करू शकणार. मला तर वाटत होतं की तुम्ही रितिकावर बेहद प्रेम करता म्हणून, पण नाही. गैरसमज होता तो माझा, मूर्खपणा होता. तुम्ही तर माझ्या मुलीच्या आयुष्याची धूळधाड केली आहे. कधीच माफ नाही करणार मी तुम्हाला. चला. तुम्ही तर माझ्या मुलीच्या आयुष्याची धूळधाण केलेली आहे, धूळधाण केली आहे. पण तुझ्या गळ्यातलं हे छोटंसं मंगळसूत्र मला अजिबात आवडत नाही. अरे काढून टाकते. हे बघ मी काय आणलंय ते. तू सुद्धा ना? अच्छा. हे घाल गळ्यात. असं. मी काहीतरी गरम गरम तुझ्याकरिता बनवलंय. क्या बात आहे. ट्राय कर. सांग मला कसं झालंय ते. आधी चहा तर पिऊ दे. हा. छानच म्हण हा. खूप छान, खूपच छान. थँक्यू थँक्यू. आता कुठे जायचं आपण? स्वित्झर्लंड.
किती आनंदात होतो ना आपण. काय दिवस होते ते राकेश. मग हे असं अचानक काय झालं? मी कधी स्वप्नात सुद्धा नव्हता विचार केला की आपले घरातले माझ्या आणि राहुलच्या लग्नाचा विचार करतील. की कसं काय मी आणि राहुल त्यांना चांगलंच माहिती आहे ना राकेश की मी तुझ्यावर किती प्रेम करते ते. तरी ते असा कसा काय विचार करू शकतात? चांदने का चांदनी की कसम नहीं नहीं. काय चाललंय सोड मला. घरामध्ये सगळ्यात माहित नाही का? कोणाच्या तरी कोणी बघेल ना. पोटी मी तुला सोडणार नाहीये. हा अरे खूपच बेशरम झालायस तू. सोड. अरे वा, बघा आता काय बोलणार. पती जर घरी थकून भागून येत असेल आणि आपल्या पत्नीवर प्रेम करू पाहत असेल, तिला मिठीत घेऊ पाहत असेल, तर त्याला धमकी दिली जाते की मला सोडून दे, तू बेशरम आहेस. अच्छा अगं शहाणे, मी तुला पळवून नाही आणलेलं, तुझ्याशी लग्न केलेलं आहे. अच्छा. 7 वचनं सप्तपदी चालून आणलेत हवनाभोवती. आणि एक अजून एक गोष्ट, मी तुझ्याबरोबर जन्मजन्मांतरापर्यंत सोबत राहण्याची शपथ घेतलेली. त्यामुळे याच जन्मात कशाला, पुढच्या 100 जन्मांपर्यंत तुला माझ्यापासून कोणी वेगळं नाही करू शकणार. राकेश किती बडबड करतोस, किती बोलतोस तू. कधीतरी गप्प पण बस ना. आणि हो, हा. एक गोष्ट मला सांग, मी तुझी पत्नी की तू माझी पत्नी? मी नाही तू. तर मग हे पत्नीवाले डायलॉग का मारतोयस? काय झालं वहिनी? बघितलंस, मी म्हटलं होतं ना कुणीतरी तू येईल. नेहमी चुकीच्या वेळेला येतोस. म्हणजे वहिनी माझी तक्रार करत होती ना? अरे नाही यार, सांग काय बोलत होती, सांग त्याला. मी तुझी तक्रार, इनफॅक्ट मी तर तुझं कौतुक करत होते. आता बघ बाजूला वा. बघा याला किती हँडसम वाटतो हा. मी म्हटलं होतं ना, बोल ना. भाऊ कोणाचा आहे? अरे बॉस, खूपच हँडसम दिसतोस तू. त्याशिवाय दिवसभर इकडे तिकडे इकडे ते कुठे ना कुठे फिरत बसतोस. मला वाटतं आता तुझं लग्न करून टाकावं. अरे नाही वहिनी, ही मेहरबानी एवढ्या लवकर करण्याची गरज नाहीये. अजून मी जरा इकडे तिकडे आजूला बाजूला भटकलो तर काय हरकत आहे? अच्छा बच्चू, पाहिलंच किती घाबरला ते. मी तर तुला एक वेळ माफ करेन सुद्धा, पण मला नाही वाटत की मम्मी तुला माफ करतील. सांग ना, तुला आवडणारी कोणी मुलगी असेलच तर. बोल. अरे 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 राहुल, माझं जरा ऐकून घे. डोक्यावर लटकणारी तलवार मला दिसू लागलेली आहे. जर कोणी तुला आवडली असेल ना, तर लवकरात लवकर मला अरे सांगू. नाही. नंतर मला काय सांगू नकोस. हॅलो, एक मिनिट. माझ्या परमिशन शिवाय याच्यासोबत बोलायचं नाहीस तू. ठीक आहे. ठीक आहे. हा, इनफॅक्ट इकडे ये बाजूला. ये. इनफॅक्ट ही दीर आणि बहिणीमधली गोष्ट आहे. तू मला सांगू शकतोस. एखादी मुलगी तुला पसंत असेल तर बोल. हे बघ, जर तुला मम्मीने आणलेल्या मुलीशी लग्न करावं लागलं ना, तर मग तुझ्या आयुष्याचे समजून घे. वहिनी, मी ऐकते. अशी कोणतीच गोष्ट नाहीये. ना असं काही प्रकरण आहे. हे बघ, खरं सांगून टाक, वहिनी शेवटची खरं संधी. बोलतोय मी. शेवटची संधी आहे. खरंच वहिनी, असं काहीच नाहीये. पक्का? पक्का. काय 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 चाललंय? काय काय चाललंय? बोलणं संपलं आमचं. आमचं पर्सनल मॅटर आहे. पर्सनल मॅटर. matter. ठीक आहे, मग तुझा मी कुठेच नाही जाणार आहे आता. हा, नाही राहुलला नको पाठवू. हा, तू जाऊ शकतोस, काही प्रॉब्लेम नाहीये. पलटली. दीदी, दिव्या, तू आता हे फोटोज बघण्याचा काय फायदा आहे दीदी? खरं सांगायचं म्हटलं तर हे फोटोज फक्त
भूतकाळातल्या आठवणी बनून राहिल्यात. खरंय तुझं दिव्या. मी असा विचार करत होते की राहुलला माझ्याशी लग्न नाही करायचंय, काही प्रॉब्लेम नाही, पण कोणा दुसऱ्याशी लग्न नक्की करू दे. कमीत कमी मम्मीचे एकटं पण तरी दूर होऊन जाईल. त्यांना एका सुनेची गरज आहे. दीदी, मला वाटतंय राहुलने नकार देण्यामागे नक्कीच काहीतरी त्याचं कारण असणार. कोणतं कारण? नक्कीच त्याला कुणी ना कुणी मुलगी आवडत असेल. शिवाय असंही असेल की तो तिच्यावर प्रेम करत असेल. चल मानलं दिव्या की तो कोणा दुसरीवर प्रेम करतो, पण जेवढं मी मम्मीना ओळखते त्यांना या गोष्टीची अडचण असणारच नाहीये. कमीत कमी त्याने सांगायला तर पाहिजे, त्याने स्वतः बोलायला पाहिजे ना. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे